नमस्कार, मी अमोल तेली. नमस्कार, मी विभूती शिंदे आणि तुमच्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण विलेपार्लेमध्ये आहोत विभूती, आणि आज आपण इथली जी शोभायात्रा आहे, आपण नेहमी ऐकतो की दादर, ठाणे, महाराष्ट्रात ठिकठिकाणी एक वेगळी शोभायात्रा असते, पण इथली जी शोभायात्रा आहे विभूती, एक वेगळी शोभायात्रा आपल्याला पाहिजे. आणि ही रात्री होते, म्हणजे संध्याकाळी होते. बाकीच्या शोभायात्रा त्या सकाळी होतात, पण ह्याचं वैशिष्ट्य आहे की संध्याकाळी निघते ही शोभायात्रा. गुढीपाडवा आहे, मराठी नववर्ष आहे, गुढी उभारून आपण ते साजरी करतो. पण हे विलेपार्लेचा गुढीपाडवा कसा असणार ते आपण बघणार आहोत. चला मग जाऊ या शोभायात्रेला आणखीन शोभा त्याची वाढू. लेट्स गो. हॅलो, हाय, खूप सुंदर दिसताय तुम्ही. थँक्यू सो मच. हे तुम्ही पहिल्यांदा करताय का ढोल पथक? दॅट्स राईट, पहिल्यांदा करते. कधीपासून तुम्ही ह्याची प्रॅक्टिस सुरू केली? मी ॲक्च्युली बाहेरगावीवरून आज सकाळीच आले फक्त गुढीपाडव्यासाठी आणि ढोल वाजवण्यासाठी. खूप मस्त, खूप छान. आणि काय बोलाल, तुमचा कसा वाटतंय तुम्हाला आत्तापर्यंतचा अनुभव? आय मीन एव्हरी टाइम मी ऐकायचे ढोल पथक तर मला गुजबम्स यायचे. सो इट्स गॉना बी नाईस एक्सपिरियन्सिंग इट माय सेल्फ. लेट्स सी हाऊ इट. बाहेर गावावर म्हणजे कुठून आला, जरा आम्हाला पण कळून दे कुठून येत आहे. कतारला राहते. ओ माय गॉड, तुम्ही तिथून इथे आलाय. ऑफकोर्स आपलं ट्रेडिशन आहे, आपणच पुढे घेऊन जायला पाहिजे. म्हणजे ही घंटा वाजवली की मग ढोल ताशाला सुरुवात होते. या आपल्या ढोल ताशाचं महत्व म्हणजे ही घंटा आहे. याचा पहिला ठोका, त्यानंतरच आपले वादक सुरू होणार. असं आपलं हे घंटा म्हणजे आपल्या वादनाची सुरुवात आहे. तुझं नाव? माझं नाव हितेश राजेंद्र मांढरे. गुढीपाडव्याच्या आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील आज? मी सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि आपल्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो, माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण पार्लेश्वर परिवाराकडून. चलो, थोड्या वेळ हे चालूच होणार आहे, आपण एन्जॉय करूयाच. तोपर्यंत एक घंटा आमच्यासाठी होईल. बोला गणपती बाप्पा मोरया. काय गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सर्वांना गुढीपाडव्याची खूप खूप शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आता नवीन वर्ष आपल्या मराठी लोकांचं जे 31 जान होतं, तेव्हा रेझोल्युशन करतात काही लोक. तुम्ही या नवव्या वर्षासाठी काय रेझोल्युशन केलं? मी या नवीन वर्षासाठी असं रेझोल्युशन केलंय की मी खूप चांगली मुलगी बनेन, त्याचबरोबर फिटनेसवरती खूप लक्ष देईन आणि बस तेच करिअरवरती फोकस राहील. हे तुमची आवड आहे का ढोल वाजवणं? पॅशन आहे हे माझं. पॅशन आहे. कधीपासून करता तुम्ही? 3 महिन्यापासून करते. अच्छा. आणि अजून करत राहीन. वाव, नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. गुढीपाडव्याच्या शुभ दिवसानिमित्त इथे मंदिर आहे आणि त्या मंदिरासाठी इथे रांग लागली आहे. आपण यांना विचारूया की कसं वाटतंय तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी? खूप छान वाटतंय, म्हणून स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आलोत आम्ही. अच्छा, म्हणून इथे दर्शनासाठी आलाय? हो. प्रत्येक वर्षी येता? नाही, माझं फर्स्ट वर्ष आहे. फर्स्ट वर्ष. अजून पुढे विचारूया. हाय, नमस्कार, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. तुम्ही इथे पहिल्यांदा आलात विलेपार्ले? मी इथेच राहते, मी प्रत्येक दरवर्षी येते. अच्छा, काय सांगाल खास या विलेपार्ले शोभायात्रेबद्दल? प्रत्येक वर्षी नवीन नवीन अशी शोभायात्रा निघते, नवीन नवीन मेसेज भेटतो त्या शोभायात्रेतून. नवीन काहीतरी संस्कृती आपली आपण असं जपतो, हे सगळं आपण दाखवतो. भारतीय संस्कृतीची परंपरा म्हणून साडी. आणि तुमची शोभायात्रा तुम्ही प्रत्येक वेळी येता इथे? नाही, मी राहते बोरीला, आता इथे आले. आम्ही बघतो नेहमी. कशी, काय खास वाटते तुम्हाला यावर्षी? यावर्षी अजून मी बघितलेली नाही. आता मी पार्लेश्वराशी जाईन तेव्हा कळेल. आता मठात फक्त दर्शन घेऊन आले, आता पार्लेश्वर देवळापाशी सगळ्या एकत्र येतात ना यात्रा, तेव्हा तिथे कळेल. काय खासियत असते इथल्या विलेपार्लेची जी शोभायात्रा निघते, काय खासियत? ॲक्च्युली ही शोभायात्रा खूप वर्षांपासून निघते, ठीक आहे. आणि ही गुढीपाडव्याची स्पेशल शोभायात्रा असते, ठीक आहे. इथे सगळे, जशी आपली गिरगावची शोभायात्रा असते जी सकाळी निघते, जिथे सगळे रथ सजवलेले असतात, वेगवेगळे वेशभूषा करून लोक येतात, तसं पार्ला म्हणजे एक आपलं मिनी पुणे मानलं जातं. सो इथे संध्याकाळी शोभायात्रा निघते, खूप मोठी असते. इथे आता तुम्ही बघाल थोड्या वेळाने भरपूर सारे रथ निघतील, जिथे जिम्नॅस्टिक असतात, वेगवेगळे विषय असतात, पर्यावरणाला पूरक असे सब्जेक्ट दिलेले असतात, लोक त्याच्यावरती भाष्य करतात, चांगले मेसेज दिलेले असतात, समाजाविषयी गोष्टी चांगल्या सांगितल्या जातात, घोषवाक्य दिली जातात. सो अशा पद्धतीचा हा कार्यक्रम असतो. वेगवेगळे थीम असतात. वेगवेगळ्या थीम. मी इकडचंच आहे, म्हणजे अंधेरी पार्ल्यामधलाच राहणार आहे बेसिकली. मजा येते, धमाल करतात. हो, खूप धमाल असते. आणि आता तर खरी सुरुवात झाली आहे.
कोणता कोणता काय महाराणा प्रताप, महाराणा प्रताप राजस्थानचं वीर सुद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रताप. कसं वाटतं नाही घोड्यावर बसलं? खूप छान, एवढी जनता एवढे लोक छान, खूप छान, आनंद आते. हा, तुला मागे पण आहे. कसं वाटतंय आज हा गेटअप करून? छान छान. काय गेटअप आहे आजचा? काय म्हणताय गेटअप काय? झाशीची राणी. झाशी राणी. ओहो. मणिकर्णिकाचा लुक केलेला तुम्ही, कसं वाटतंय? घरी सांगितलं होतं तुम्ही? झाशीवाली राणी लक्ष्मीबाई का रूप दिला. अच्छा लग रहा है. नंदी बैल तुम्ही घेऊन फिरताय आणि तुमची बाईक आणि तुमचा हा जो अवतार आहे तो खरंच खूप छान आहे. मागे बसलेला बाळाचं पण खूप कौतुक करूसं वाटतंय. तर आमची जी सहकार्य ती पण तुम्हाला विचारू. काय तुमचा गेटअप आहे सांगाल याच्याबद्दल? जास्त करून सगळेजण शिवायला फॉलो करतात, ऑब्विसली करायलाच पाहिजे. पण आपलं कसं आहे की त्यांचं जे वाहन आहे नंदी, त्याला आपण फॉलो करतोय. आणि नंदींची कल्पना तर तुम्हाला माहिती आहे की शेतीसाठी जास्त वापरले जातात ते, म्हणून आपण शेतकरीचे ग्रुप दाखवलेला आहे. अच्छा, मग तुमच्या वाहनाला तुम्ही नंदी कारण हे एकच असं वाहन आहे की मला कधी बोलत नाही कुठे जायचंय, कधी जायचंय, किती वेळ लागेल, ते एक आहे. म्हणून मी जास्त प्रिपेअर करतो. तुम्ही शिव बनवून ती अशी गंगा हे शिव नाही बनले, मी नंदीचा अवतार बनलेला आहे. ते काय गेटअप आहे अच्छा. आणि शंकासूरचा. हा? शंकासूरचा. कसं वाटतंय? तू सगळं शाळेतल्या मुलांना सांगितलंय, मैत्रिणींना सांगितलंय? हा. मग काय बोलले सगळे? करून जा, फोटो टाकशील फ्रेश महाराष्ट्रावरती, तुला व्हिडिओ दिसेल. ठीक आहे. एक तर शेतकऱ्यांसाठी हा खूप चांगला संदेश आहे. नंदी बैल ह्याच्यासाठी केला तुम्ही कारण शेतकऱ्यांनाचं हे वाहन आहे हे, आणि हे वाहन तुम्हाला खूप सूट होत आहे. थँक्यू सो मच. नमस्कार मॅम. नमस्कार, बोला. छान गेटअप आहे तुमचं. श्रेष्ठ महाराष्ट्र आणि भारत विकास परिषद याच्या संयुक्ताने डिजिटल पार्टनर्स आहेत. काय बोलाल याच्याबद्दल, या शोभायात्रेबद्दल? एकदा ही झालीच पाहिजे. मुख्य म्हणजे ही हिंदू लोकांची आहे, तेव्हा तिथं झालीच पाहिजे. आणि सगळं पारंपरिक ड्रेसमध्ये गेलं तर कंपल्सरीच आहे, कारण परंपरा आपण पुढे नेलीच पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींवर माझा अगदी ठाम विश्वास असल्यामुळे मी स्वतः जितका शक्य होईल तितकं ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभाग देत असते. कोणी यावं नाही यावं, प्रत्येकाने असा विचार केला पाहिजे की मला जायचंच आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने गेलंच पाहिजे आणि सगळ्यांनी पारंपरिक ड्रेस घालून मस्त नटून थटून हा सण एकदाच येणार वर्षातून, त्याच्यामुळे तो साजरा झालाच पाहिजे. महाराज की अविनाश सर आपल्यासोबत आहेत. सर सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या तुम्हाला. तुम्ही हे जे आयोजन केलेलं आहे इकडे, प्रत्येक नागरिक जो आहे आणि प्रत्येक जो प्रेक्षक आहे श्रेष्ठ महाराष्ट्राचा, तो इच्छुक आहे की विलेपार्लेला इतकी मोठी शोभायात्रा होते. तर त्याला सगळ्यात जास्त श्रेय जातं इथल्या स्थानिक लोकांना, आणि तुमच्यासारखे जे लोक आहेत ते पुढाकार घेऊन काही ना काही करत असतात. तर काय नियोजन होतं आणि काय ही कल्पना? ही प्रत्येक वर्षी गेले 20 वर्ष विलेपार्ल्यामध्ये शोभायात्रा निघते. आपल्या हिंदू नव वर्ष दिनाच्या अनुषंगाने आणि गुढीपाडव्याच्या अनुषंगाने सगळे राजकीय डिफरन्सेस विसरून जे हिंदू आहेत ते सगळे एकत्र येतात आणि जवळजवळ 20-25 संस्था एकत्र येऊन ही प्रोसेशन आयोजित केली जाते. त्याच्यामध्ये संध्याकाळी 5 ते रात्री 10च्या दरम्यान जवळजवळ 60 ते 70 हजार लोक, तुम्ही बघा लाईन लागली असेल, 60 ते 70 हजार लोक त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात. आणि पार्ल्यामध्ये गेले 1 महिन्याजवळ याची तयारी चालू असते.
आणि या यात्रेमुळे पार्ल्यामध्ये एक हिंदूचं वातावरण निर्माण होतं. काही बाहेरचे लोक पण याच्यामध्ये समाविष्ट होतात. तर अशी ही शोभायात्रा अतिशय व्यवस्थितपणे चालू शकते. आणखीन एक पुढे स्टेज येतो, मग प्रत्येक ठिकाणी स्टेज बांधलेले आहे. हा स्टेज भारत विकास परिषदेने दिलेला आहे. तर आमच्या संस्थेच्या मात्र आमच्या संस्थेचे पदाधिकारी, आमच्या संस्थेच्या या नाट्य नृत्य करणाऱ्या मुली अशा लोकांना आम्ही या स्टेजवरती वेगवेगळे मोफत चान्स देतो की त्यांनी आपली कला सादर करावी. जे नृत्य सादर केलं ते एक अवेअरनेस कॅम्पेन होतं, अवेअरनेस होतं. तर काय बोलाल तुम्ही त्याच्याबद्दल? काय नाही, आम्ही आमच्या डान्सच्या माध्यमातून जे आपल्या पर्यावरणाची रक्षा करायची असते ते आम्हाला फक्त आमच्या डान्सच्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं. मजा येते का तुम्हाला? कसं वाटतंय सगळ्यांना? चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय. कसं वाटलं? फर्स्ट टाइम तुम्ही परफॉर्म केला इथे? छान वाटतंय. सगळा एक्सपिरियन्स खूप चांगला आहे. लाईक सगळ्यांसमोर नाचणं आणि आपला हॉबी त्यांच्यासमोर सादर करणं खूप मोठी गोष्ट असते ॲक्च्युली. ही तुमची किती शोभायात्रा आहे? पहिल्यांदा तुम्ही दिलं बाकी माझी पहिल्यांदा आहे. मुलगी आणि आईने असा लुक केला पारंपरिक असं काय बनवतं त्याबद्दल? काही नाही, मी जेव्हा मला कळलं की इथे शोभायात्रा निघते सो एक्सायटेड आणि मी म्हटलं की चला पार्ल्यात आहे आणि असंही मराठी सण आजकाल ह्या जनरेशनला म्हणजे आमच्या नंतरच्या जनरेशनला हळूहळू डिसअपिअर होत चाललेलं आहे. सो आय थॉट की दिस इज द टाईम. आपण जर उत्साह दाखवला तर आपल्या नंतरची पिढी उत्साह दाखवेल. सो दॅट्स वाय मी आणि माझी मुलगी रेडी आहे. माझी दुसरी मुलगी तिकडे लेझिम खेळती आहे. आय एम ऑल्सो गोइंग टू प्ले. थँक्यू सो मच. आमच्या स्टेजवरच्या तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. कसं वाटतं या शोभायात्रेला आलात तुम्ही? खूप मस्त वाटतंय. खूप असं काय बोलाल या शोभायात्रेबद्दल? दरवर्षी म्हणजे गुढीपाडवा विलेपार्ल्यामध्ये खूप जोरदार म्हणजे सेलिब्रेट करतात आणि सगळेजण शोभायात्रेला म्हणजे उत्साहात असतो. सगळे उत्साह दिसतो बघायला. म्हणजे सगळे एकदम आपला मराठी जो पोशाख असतो तो सगळे वेअर करून, जे दागिने असतात आपले ते सगळं वेअर करून एकदम जोशामध्ये एकदम सेलिब्रेट करतात. त्यामुळे आपल्याही एकदम नवीन वर्ष एकदम जोरात सेलिब्रेट करायला सेलिब्रेट. एक कुठून आलात तुम्ही या शोभायात्रेला? आम्ही विलेपार्लेमध्येच राहतो. आता काय नवीन वर्ष सुरू होते, काय रेझोल्युशन आहे का तुमचं? असं तर काय नाही पण चालू आहे. अजून काय करत नाही रेझोल्युशन? आणि काय काय नाविन्य वाटलं या वर्षी शोभायात्रेमध्ये? या वर्षी असं मी तर खूप वर्षानंतर आली आहे, लॉकडाऊन नंतर. तर खूप मस्त वाटते. सगळे असे एकत्र मिळून येत आहेत. लक्ष्मी नारायणा नारायणा जय लक्ष्मी नारायणा नारायणा तर अशी होती विलेपार्लेची शोभायात्रा. कसं वाटलं? मला खूप मजा आली आणि ऑफकोर्स तुम्हालाही मजा आली असेल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रात ठिकठिकाणी शोभायात्रा काढली जाते. त्यातलीच विलेपार्लेची एक शोभायात्रा होती आणि आम्ही एन्जॉय केला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. मराठी संस्कृतीची एक झलक इथे पाहायला मिळाली. खूप मस्त वाटलं. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आमच्या कमेंट सेक्शनमध्ये. कॅमेरामॅन दिपेश नागते यांच्यासोबत मी विभूती शिंदे, मी अमोल तेली. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये. हॅपी गुढीपाडवा.